तेच सन्माननीय उद्धव साहेबांनी पुन्हा एकदा आपण दोन्ही सभांकडे वळणार आहोत, पण तुर्तास आपण काही बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया महाराष्ट्र लाईव्ह मध्ये. पश्चिम आशियातल्या इराणमध्ये सध्या प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. खामेनी सरकार विरोधामध्ये गेल्या 2 आठवड्यांपासून सुरू असलेली आंदोलनं तीव्र झाली आहेत. लोक रस्त्यावरती उतरले आहेत. तर या आंदोलनाचं लोण आता देशातल्या 200 शहरांपर्यंत पोहोचलंय. यामध्ये आतापर्यंत 500 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यूही झालाय. तर सरकारनं केलेल्या कारवाईमध्ये 10,000हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलंय. इराणच्या आंदोलनाचे पडसाद जगभरात उमटू लागलेत. अमेरिकेतही इराणचे सर्वोच्च नेते खामेनींच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली. मात्र लॉस एंजेलिस शहरात सुरू असलेल्या आंदोलनाच्या दरम्यान एक भीषण अपघात घडला. या आंदोलनाच्या दरम्यान एक ट्रक रॅलीमध्ये घुसला आणि यात काही लोक जखमी झाल्याची माहिती आहे. यानंतर आंदोलकांनी ट्रक चालकावरती हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. अमेरिकेव्यतिरिक्त इंग्लंडच्या लंडन शहरातही इराणी दूतावासाबाहेर नागरिकांनी निदर्शनं केली आहेत. खामेनी सरकारविरोधामध्ये इराणमध्ये होत असलेल्या आंदोलनांना पाठिंबा देण्यासाठी लोक रस्त्यावरती उतरले आणि यावेळी लंडनमधल्या इराणी दूतावासाबाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. इराणमधल्या सगळ्या परिस्थितीनंतर आता अमेरिकेनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. इराण सरकार आपली मर्यादा ओलांडतंय. निदर्शनं थांबवण्यासाठी निदर्शकांसोबत इराणमध्ये जे काही घडतंय त्यावर आपली नजर असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. त्यामुळे आता अमेरिका कठोर पर्यायांवरती विचार करेल असा इशारा ट्रम्प यांनी इराणला दिलाय. त्यावर इराणनंही अमेरिकेनं हल्ला केल्यास आम्ही अमेरिकन सैन्य आणि इस्रायलला लक्ष्य करू असा पलटवार केलाय. दरम्यान व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना ताब्यात घेतल्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी स्वतः व्हेनेझुएलाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष म्हणून स्वतःला घोषित केलंय. अमेरिकन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवरनं त्यांनी या संदर्भात एक पोस्ट केली होती. यामध्ये त्यांनी स्वतःचा ऍक्टिंग प्रेसिडेंट ऑफ व्हेनेझुएला असा उल्लेख केलाय. या पोस्टमध्ये त्यांनी जानेवारी 2026 पासून हा पदभार स्वीकारल्याचंही म्हटलंय. मात्र याबाबत व्हाईट हाऊस किंवा अमेरिकन प्रशासनाकडनं कोणतंही स्पष्टीकरण अजून देण्यात आलेलं नाहीये. अमेरिकेनं भारतावरती लादलेल्या टॅरिफवरनं सध्या दोन्ही देशातील व्यापारी आणि राजकीय संबंधांवरती परिणाम जाणवतोय. त्यात भारताच्या रशियाकडनं केल्या जाणाऱ्या तेल खरेदीवरनंही ट्रम्प यांनी अनेकदा नाराजीचा सूर आळवला होता. मात्र अमेरिकेचे नवे राजदूत सर्जिओ गोर यांनी दोन्ही देशांमधील संबंध आणि मैत्री मजबूत असल्याचा निर्वाळा दिलाय. इतकंच नव्हे तर गेल्या काही वर्षात इनफॅक्ट येत्या काही काळामध्ये ट्रम्प भारत दौरा करणार असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलंय. कदाचित पुढच्या वर्षी किंवा येत्या 1-2 महिन्यांमध्येच ते येतील अशी शक्यता आहे. जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज सध्या भारत दौऱ्यावरती आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मर्ज यांनी अहमदाबादमधील साबरमती आश्रमाला भेट दिली. साबरमती आश्रमामध्ये महात्मा गांधींना अभिवादन केल्यानंतर मर्ज यांनी पतंग महोत्सवात सहभाग घेतला. मर्ज यांच्या या भारत दौऱ्यादरम्यान भारत आणि जर्मनी या दोन देशांमधील आर्थिक आणि सुरक्षेसंदर्भातील सहकार्याबद्दल चर्चा होणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थातच इस्रोची या वर्षातली पहिली मोहीम अयशस्वी ठरली आहे. इस्रोच्या PSLV रॉकेटद्वारे आज अन्वेषा उपग्रह आणि इतर 14 उपग्रह प्रक्षेपित केले जाणार होते. मात्र तांत्रिक बिघाडामुळे हे प्रक्षेपण पूर्ण होऊ शकलं नाही. मोहिमेच्या 3ऱ्या टप्प्यातील तांत्रिक बिघाडामुळे उपग्रह त्यांच्या कक्षेत स्थापित होऊ शकले नाही. ते दुसरीकडे भरकटले. इस्रोचा अन्वेषा उपग्रह एक गुप्तचर उपग्रह असून तो जंगलामधील किंवा बंकरमध्ये लपून बसलेल्या शत्रूंच्या हालचाली टिपण्यासाठी तयार करण्यात आलाय. आजचं मिशन अयशस्वी झाल्यामुळे आता त्याचं प्रक्षेपण लांबणीवरती पडलंय. लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का अशी विचारणा निवडणूक आयोगाने सरकारला केली आहे. तर मुख्य सचिवांना आज खुलासा करण्याचे आदेशही राज्य निवडणूक आयोगाने दिले. काँग्रेसच्या आरोपानंतर निवडणूक आयोगानेही विचारणा केली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2 महिन्यांचे पैसे निवडणुकीच्या आदल्या दिवशी म्हणजे 14 जानेवारीला बँक खात्यामध्ये जमा केले जाणार असल्याचा दावा काँग्रेसने केलाय. मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे दिल्याने आचारसंहितेचा भंग होतो. महिलांना हे एक प्रकारे मतदानासाठीचं प्रलोभन आहे. तेव्हा आयोगाने सरकारला तसं करण्यापासून रोखावं अशी काँग्रेसची मागणी आहे. माणगाव पुणे मार्गावरती ताम्हिणी घाटामध्ये तरुणाच्या हत्येचा प्रकार घडलाय. तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करून मृतदेह ताम्हिणी घाटातील मार्गावरती फेकून देण्यात आलेला आहे. या तरुणाच्या मृतदेहावरती धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा दिसतायत. या हत्येचा अधिक तपास करण्यासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आलंय. नाशिकच्या उपनगर भागामध्ये लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याचा प्रकार घडलाय. महाप्रसादाचा प्रसाद घरी का आणला
या कारणातून झालेल्या वादातून छोट्या भावाने मोठ्या भावाला बेदम मारहाण केली आणि यात मोठ्या भावाचा मृत्यू झाला. दरम्यान दोघेही भाऊ मद्यधुंद अवस्थेत होते अशी माहिती आहे. परभणीच्या संविधान विटंबना प्रकरणातील आरोपीनं आत्महत्या केली आहे. मिर्झापूरमधल्या शेतातील खोलीत गळफास घेत त्याने आत्महत्या केली. 10 डिसेंबर 2024ला परभणीमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधान शिल्पाची विटंबना करण्यात आली होती. त्याची तोडफोड झाली होती. या प्रकरणामध्ये दत्ता पवार यांना अटक करण्यात आलं होतं. आरोपी दत्ता पवार 13 महिन्यानंतर 4 दिवसांपूर्वीच जामिनावरती बाहेर आला होता. धाराशिव तालुक्यातील उपळा शिवारामध्ये 20 दिवसात 2 दरोडे टाकण्यात आले आणि या दरोडे टाकणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्याही आवळल्यात. पोलिसांनी आरोपींकडनं 8 गुन्हे उघडकीस आणले. या आरोपींकडनं पोलिसांनी 2 लाखांचा मुद्देमालही जप्त केलाय. नाशिक शहरामध्ये चेन स्नॅचिंग करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. सादिक अली सय्यद असं या अट्टल चोराचं नाव आहे. त्याच्या अटकेनंतर 22 चेन स्नॅचिंग आणि 2 वाहन चोरीचे असे एकूण 24 गुन्हे उघडकीला आले. पतंग पकडण्यासाठी मालगाडीवर चढलेल्या 16 वर्षाच्या मुलाला उच्च दाबाच्या विद्युत तारेचा जोरदार झटका बसला. नागपुरातल्या कामठी रेल्वे स्थानकात हा प्रकार घडला. या घटनेत गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडलेल्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर रेल्वे परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. तर पालकांनी अल्पवयीन मुलांकडे लक्ष देण्याचं प्रशासनाने आवाहन केलंय. पंढरपूरमध्ये कंटेनर आणि ट्रॅक्टर चंद्रभागेच्या पुलावरनं कोसळला आणि या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला. तर 8 ते 10 जण गंभीर जखमी झालेत. कर्नाटक इथून ऊसतोड मजूर घेऊन ट्रॅक्टर पंढरपूर तालुक्यातल्या करकमकडे निघाला होता. ट्रॅक्टर आणि कंटेनर पुलावरती एकत्र आले आणि दोघांनाही अंदाज आला नाही, त्यामुळे अपघात झाला. मकर संक्रांतीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शन व्यवस्थेमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले. जास्तीत जास्त महिलांना विठ्ठलाचं दर्शन दिलं जाणार आहे. भोगी आणि संक्रांत यासाठी राज्यभरातनं हजारोंच्या संख्येने महिला उद्या आणि परवा 2 दिवस विठ्ठल मंदिरात येत असतात. त्याच दृष्टीने महिलांसाठी स्वतंत्र दर्शन व्यवस्था, महिला सुरक्षा कर्मचारी, महिला पुजारी अशांची विशेष नियुक्ती मंदिर समितीच्या माध्यमातून करण्यात आली. सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली. तैलाभिषेक सोहळा आज पार पडतोय. हा अभूतपूर्व सोहळा अनुभवण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकहून लाखो भाविक सोलापुरात दाखल झाले. त्यामुळे संपूर्ण सोलापूर हे अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये न्हाऊन निघत आहे. छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेक दिन आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त साताऱ्यातल्या अजिंक्यतारा किल्ल्यावरती स्वाभिमान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अजिंक्यतारा किल्ल्यावरती छत्रपती शाहू महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांची पालखीतनं मिरवणूक काढून किल्ल्याच्या राज सदरेवरती अभिवादनही करण्यात आलं. गेल्या 16 वर्षांपासून दरवर्षी 12 जानेवारीला शिवराज्याभिषेक उत्सव समितीच्या वतीनं हा दिवस साजरा केला जातो. राजमाता जिजाऊंची आज 427वी जयंती. त्यानिमित्ताने किल्ले रायगडाच्या पायथ्याशी जिजाऊंना वंदन करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी ढोल ताशांच्या गजरात जिजाऊंना वंदन करण्यासाठी आलेल्या शिवभक्तांचं पाचाड इथे स्वागत करण्यात आलं. यावेळी मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत जिजाऊंच्या समाधीस्थळावरती पूजन करण्यात आलं. धाराशिवमध्ये जिजाऊ जयंतीनिमित्त मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तुळजाभवानी मंदिरात विशेष पूजा करण्यात आली. जिजाऊंची मूर्ती मंदिरात ठेवून विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच भाविकांची मोठी उपस्थिती होती. राजमाता जिजाऊंच्या 427व्या जन्म महोत्सव सोहळा सध्या बुलढाण्यातही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी राजमाता जिजाऊंना अभिवादन केलं. सिंदखेड राजा इथल्या लखोजी जाधव यांच्या राजवाड्यात हा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमध्ये राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला. जिजाऊंच्या जयंतीनिमित्त मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शिवरायांना आणि जिजाऊंना अभिवादन करत क्रांती चौक ते केम्ब्रिज चौकापर्यंत अभिवादन रॅली काढली. यावेळी क्रांती चौकात जिजाऊंचं भव्य पोर्ट्रेट सुद्धा उभारण्यात आलं. महानगरपालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जोरदार प्रचार सुरू आहे. कोल्हापुरामध्ये मिसळ कट्ट्यावरती मुख्यमंत्री फडणवीसांनी कोल्हापूरकरांशी संवाद साधला होता. अभिनेते स्वप्नील राजशेखर आणि धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेणार आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरामध्ये सर्वात मोठे प्रकल्प येतील असंही सांगितलंय. तर 1500 रुपयांमुळे घरामध्ये महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. त्यामुळे आता आम्ही लाडक्या बहिणीला लखपती दिदी करायचं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. जालन्यामध्ये मतदानाच्या 3 दिवस अगोदर भाजपला मोठा धक्का बसला. भाजपचे माजी नगराध्यक्ष आणि प्रदेश निमंत्रित सदस्य असलेले सुनील आरदड यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश झाला आणि आमदार खोतकरांनी भाजपला मोठा धक्का दिला. जालन्यामध्ये भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढत असून प्रचार शिगेला पोहोचलेला असताना अर्जुन खोतकरांनी ऐनवेळी खेळी केली आहे. भाजपला हा मोठा धक्का मानला जातो. सांगलीमधल्या मिरजेत प्रभाग क्रमांक 20 मध्ये आमदार इद्रिस नायकवडी यांच्या घरासमोर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवाराने गोंधळ घातला. नायकवडी हे पैसे वाटत असल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अभिजित हारगे यांनी केलाय. या गोंधळामध्ये नायकवडी आणि हारगे यांचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावरती धावून गेले होते. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांवरती गंभीर आरोप केला जातोय. भाजपच्या कार्यकर्त्यांनी विरोधक उमेदवाराच्या घरामध्ये शिरून धिंगाणा, शिवीगाळ आणि विनयभंग केल्याचा आरोप आहे. या संदर्भात 33 वर्षीय डॉक्टर महिलेनं पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद केली आहे. भाजप उमेदवार उषा संजोग वाघेरेंचे हे समर्थक आणि कार्यकर्ते होते असा दावा या महिलेने केलेला आहे. या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा सध्या समाज माध्यमांवरती व्हायरल होतोय. हा सर्व प्रकार घडत असताना मावळ लोकसभा लढलेले भाजपचे नेते संजोग वाघेरे उपस्थित होते असं या व्हिडिओतनं समजतंय. परळी नगर परिषदेतील युतीमधून एमआयएमच्या नगरसेविका बाहेर पडल्यात. एमआयएम बाहेर न पडल्यास शिवसेनेनं बाहेर पडल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर एमआयएमच्या नगरसेविका आयशा मोहसिन शेख यांनी युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. परळी नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि एमआयएम असा गट स्थापन करण्यात आला होता आणि यावरून विरोधकांनी टीका केली होती. त्यानंतर शिवसेनेने पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट भूमिका घेत एमआयएमची साथ न सोडल्यास आपण या गटातून बाहेर पडू असा इशारा दिला होता. आणि त्यानंतर एमआयएमच्या नगरसेविका आयशा मोहसिन शेख यांनी राष्ट्रवादीचे गटनेते वैजनाथ सोळंके यांना पत्र पाठवलं आणि आपण या गटातून बाहेर पडत असल्याचं सांगितलं. अकोला जिल्ह्यातल्या अकोटमध्ये भाजप एमआयएम युतीचा दुसरा अंक पाहायला मिळतोय. एमआयएमने स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपच्या जितेन बरेठिया यांना पाठिंबा दिलाय. भाजपचे माजी नगराध्यक्षाचे पुत्र जितेन बरेठिया यांना एमआयएमच्या पाचही नगरसेवकांनी नगरसेवक पदासाठी समर्थन दिलंय. त्यामुळे एमआयएमकडून एकमेव अर्ज आलेले भाजपचे जितेन बरेठिया एमआयएमचे स्वीकृत नगरसेवक असतील. या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पाहत रहा एबीपी माझा.